हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. इंद्रा सतत राणीच्याच विचारात हरवत असतो आणि त्याच वेळी आता इथे इंद्रासमोर इंद्राची सावली येते आणि इंद्राची सावली इंद्रासमोर बोलू लागते. म्हणजेच तो समोरचा इंद्रा बोलू लागतो, हे बघ, मला माहीत आहे तू राणीच्या प्रेमात पडला आहेस, पण तू ते मान्य करत नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलत असतो की नाही, असं काही नाही आहे. तर त्यावेळी आता तो 3 लक्षणं सांगतो आणि त्या 3 लक्षणापैकी जर एक एक करून लक्षणं सगळे काही दिसायला लागतील तुझ्यामध्ये, तर समजून जायचं की तू राणीच्या प्रेमात पडला आहेस. इकडे राणी जी आहे ती किचनमध्ये काम आवरत असते आणि त्याच वेळी उर्मिला तिथे येते. उर्मिला राणीला बोलते की काय मग, स्वयंपाकाची तयारी झाली की नाही अजून, कुठपर्यंत आली आणि किती वेळ झालाय, अजून सगळं व्हायला पाहिजे होतं. तर आता राणी जी आहे ती बोलते की ताई, अहो होतच आहे, हे पहा, मी तेच करत आहे. तर आता उर्मिला जी आहे ती बोलते की हे बघ राणी, आत्तापर्यंत मी शांत होते, पण आता मी गप्प बसणार नाहीये. इथून पुढे तू मला आरेतुरेवर बोललीस तर बघ मग. त्यानंतर आता आत्तापर्यंत तुला मालती आई खूप काही होती, पण मी शांत होते. पण आता मी शांत राहणाऱ्यातली नाहीये. मी शांत बसून चालणारच नाहीये. कारण तू कुठून आलीस आणि या घरात हक्क गाजवायला लागलीस. त्या तुझ्या आई बुवांना घेऊन इथे आलीस. इथे काय तुझं घर समजतेस काय? हे बघ, उर्मिला तिच्या आई बुवांबद्दल बोलू लागते. त्यावेळी आता राणी जी आहे ती म्हणत असते की हे पहा उर्मिला ताई, माझ्या आईन बुवाबद्दल बोलूच नका. पण तरीही उर्मिला म्हणत असे की का का नको बोलू? एवढा सगळा खर्च इंदिरा भाऊजीने केला आहे आणि तुम्हाला त्याचा काहीच उपकार नाही. तर आता राणी बोलत असते की हे पहा उर्मिला ताई, हे सगळं करायला आम्ही त्यांना सांगितलंच नव्हतं. आम्ही नकोच म्हणत होतो मदत घ्यायला, पण इंद्र सरांनी ऐकलंच नाही. सर म्हणाले, राणी, मी तुझा कुणीच नाही आहे का? हे पहा, मला मदत करायची आहे आणि मला मदत करण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही आणि त्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. तुम्ही समजून घ्या, मी काहीच करू शकले नाही. त्यानंतर इकडे उर्मिला जी आहे ती बोलते की ते काहीही असो, इथून पुढे माझ्यासमोर नीट राहायचं. तर आता राणी जास्त तोंड चालवत होती, म्हणून उर्मिलाने इथे तिचा हात पकडला आणि गरम कुकरला लावला. गरम कुकरला लावल्यानंतर राणी ओरडू लागते. राणी बोलते की उर्मिला ताई, अहो हे काय करताय, मला भाजतंय, प्लीज सोडा माझा हात. पण उर्मिला काही ऐकत नाही, तिला प्रचंड त्रास होत असतो. तर राणी तो हात खेचते. तर उर्मिला तिला धमकी देते, हे बघ, इथून पुढं आता सावध राहायचं आणि तेही माझ्यापासून. मी तुझा एक शब्दही ऐकून घेणार नाही. त्यानंतर आता इकडे ती बोलते की आणि हा हात मी भाजलाय, या बाबतीत एक शब्दही तोंडातून बाहेर काढायचा नाही, नाहीतर ही उर्मिला काय चीज आहे हे तुला दाखवून देईल. तर त्यानंतर आता उर्मिला तिथून गेलेली आहे. इकडे राणी जी आहे ती विचार करते, या उर्मिला ताईला काय झालंय अचानक, ह्या असं का वागतायत, असं म्हणत ती हात धुत असते. तो हात जो आहे तो खूप भाजलेला असतो, तो गार पाण्यात बुडते, जेणेकरून तिला थोडं बरं वाटतं. इकडे आता आबा आणि इंद्रा, अजित सगळेजण बसलेले असतात. त्याच वेळी आता तिथे मालती येऊन बसते. आबा जे आहेत ते बोलतात की मालती, आज किचनमधून खूप छान सुगंध येत आहे. तर आता मालती बोलते की अच्छा, म्हणजे तारीफ चालली आहे. तर आता त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की पण मालती, स्वयंपाक तर राणीने केला असेल ना, मग राणीचीच तारीफ करावी लागेल. तर आता ती बोलते की हो हो, करा, तिचीच तारीफ करा, कारण तीच करते ना. तेवढ्या तिथे रत्नाई येतात आणि त्यानंतर इकडे अजित जो आहे तो बोलतो की आबा कशाला आगीशी खेळतात, असं म्हटल्यानंतर आबाही हसतात आणि अजितही हसतो. पण मालती मात्र रागाने पाहते. त्यावेळी अजित शांत बसतो. इकडे इंद्राची नजर राणीला शोधत असते. नक्की राणी कुठे गेलीये, अजून दिसली कशी नाही. तिच्यावरच नजर त्याची खिळलेली असते. तर राणी समोरूनच येते. राणी समोरून आल्यानंतर इकडे इंद्राच्या मनात गाणं वाजायला सुरुवात होते. तर समोरूनच त्याला पैंजणांचा आवाज येतो. तो एकदम राणीत हरून गेला आहे. हे पाहतच तिथे लगेचच इंद्राची सावली येते आणि इंद्राशी बोलू लागते. काय मग, अडकला की नाही तिच्या प्रेमात, असं म्हणत आता इथे तो पुन्हा विचार करू लागतो. कारण त्याने अशी 3 लक्षणं सांगितली होती.
जे की आता इंद्रामध्ये दिसायला लागले होते. तर आता इंद्रा बोलतो की खरंच मी राणीच्या प्रेमात पडलो की काय? तर तेवढ्यातच त्याची सावली उठून जाते. त्यानंतर राणी तिथे येऊन म्हणते की चला, जेवणाची तयारी झाली आहे, सगळ्यांनी जेवून घेऊयात. असं म्हणत सगळेजण जेवणासाठी निघाले. जात असतानाच इंद्राला राणीचा हात दिसतो. त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी, तुझ्या हाताला काय झाले? तर राणी बोलते की काही नाही, चला जेवून घेऊयात. तर ते जेवून झाल्यानंतर इंद्रा त्याच्या रूममध्ये येऊन थांबतो आणि राणीचीच वाट पाहत असतो. तर तो बेडवर बसलेला असतानाच राणी येते. राणी आल्यानंतर ती विचारते की सर, तुम्ही आणखीन झोपले नाही आहात? तर त्यावेळी अ, इंद्रा बोलतो की मला वाटलं तुला माझ्याशी काही बोलायचं असेल म्हणून मी नाही झोपलो. तर राणी बोलते की नाही, कदाचित तुम्हालाच माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल, बोला ना. तर आता इंद्रा बोलतो की नाही, चला झोपतो मी. असं म्हणून आता इंद्र जो आहे तो झोपायला जातो आणि राणी जी आहे ती स्वतःचे अंथरूण घ्यायला जाते. पण तिला एका हाताने ते जमत नाही. दुसरा हात लावला तर तिचा हात दुखतो. तर इंद्रा तेवढ्यातच राणीकडे जातो आणि राणीला विचारू लागतो की राणी, हे काय झाले तुझ्या हाताला? त्यावेळी राणी सांगू लागते, सर काही नाही, थोडंसं भाजलंय. ते काय आहे ना, किचनवरून कुकर खाली घेत होते आणि तेव्हा जरा मला भाजलं. तर आता इंद्रा बोलतो की चल, माझ्याबरोबर हॉस्पिटलला चल. हे खूप भाजले राणी, तुला कळतंय का? खूप पोळालंय. तुला त्याने किती त्रास होईल कळतंय का तुला? चल आधी माझ्याबरोबर डॉक्टरांकडे चल. आपण डॉक्टरांना दाखवून घेऊया. इंद्रा राणीचा हात पकडून तिला बाहेरपर्यंत घेऊन जातो. पण राणी जी आहे ती इंद्राला नाहीच म्हणत असते. इंद्राला बोलते की नाही सर, त्याची काही गरज नाहीये. आज रात्री मी काहीतरी औषध वगैरे घरचा उपाय करेन आणि मग बघू ना, जर नाहीच राहिलं तर मग जाऊयात आपण हॉस्पिटलला. आज रात्री काहीतरी औषध लावते आणि मग नाही राहिलं तर उद्या सकाळी आपण जाऊयात. तसंही आपल्याला आईकडे जायचंच आहे. उद्या आईला सुट्टी मिळणार आहे ना. तर आता इंद्रा बोलतो की हो बाई, तू माझं ऐकणारच नाही आहेस. त्यामुळे तू तुझ्याच मनचं करणार, मला माहीत आहे. असं म्हणत आता राणी रूममध्ये निघाली आहे. इंद्र तिथेच थांबलेला असतो. तेवढ्यातच समोर इंद्राची सावली त्याला दिसते आणि लगेचच तो तिकडे येतो आणि बोलतो की काय मग, पडलास ना प्रेमात? तर आता इंद्रा त्याचाही विचार करतो. इकडे आबा आता रूममध्ये बसलेले असतानाच मालती रूममध्ये आलेली आहे. आबांना कळते की मालतीला काहीतरी बोलायचं आहे. तर आबा सांगू लागतात, मालती काय झालं, तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही, मला असं वाटलं. तर आता मालती बोलते की बरं, म्हणजे अजून पण बायकोच्या मनातलं कळतंय तुम्हाला. ठीक आहे, बोलतेच मग. पण मला ना एक शंका आहे. तुम्हाला माझं म्हणणं पटेल की नाही? खरं वाटेल की नाही? तर त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की बोला ना, काय बोलायचंय? तर मालती बोलते, मला ना असं वाटतंय मी त्या राणीबाबत चुकतच होते. खरं तर मी तिच्याशी चुकीचंच वागले आणि इथून पुढे मी लक्ष ठेवेन. मी इथून पुढे कोणत्याही गोष्टीला तिला ब्लेम करणार नाही. तर आता आबा म्हणतात की काय? मालती, हे तू बोलतेस? त्यावेळी मालती म्हणते की मला वाटलंच होतं तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही. तर इकडे आता राणीच्या आईची सुट्टी होणार असते. म्हणून आई आणि बुवा दोघेही खुश असतात. बुवांनी सगळं आवरायला घेतलेलं असतं. सगळं सामान एका पिशवीत भरून वगैरे ठेवलेलं असतं आणि दोघेही जण आता हॉस्पिटलमधून निघालेले असतात. तर समोर येताच राणी दिसते. राणी बोलते की आई, आणि आई स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असते आणि तिला पाहून राणीला प्रचंड आनंद होतो. राणी लगेचच आईला मिठी मारते आणि त्यावेळी आई बोलते की राणी, अगं मी ठीक आहे बाळा. तर त्याचनंतर आता इथे बुवा जे आहे ते इंद्रा सरांना म्हणतात की जावई बापू, तुम्ही हे जे काही केले ना आमच्यासाठी, आम्ही ते कधीच विसरू शकत नाही आणि तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाहीत. त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही हो बुवा, तुम्ही याबद्दल काही बोलूच नका. त्यानंतर आता इकडे राणी जी आहे तीही इंद्राकडे पाहते आणि बोलते की खरं तर आमच्यासारख्या गरिबांसाठी कुणीही एवढं काही करणार नाही, पण तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलंय. खरंच तुमचे मनापासून आभार. असं म्हणत आता इथे राणीने इंद्राचा हात पकडलेला आहे आणि जेव्हा राणीने इंद्राचा हात पकडलाय तेव्हाच तो अगदी तिच्या स्पर्शामध्ये हरवून गेलेला आहे. तर आता इकडे पुढील भागात बुवा आणि आईंनी घरच्या सगळ्यांसाठी राणीच्या खीर बनवून आणलेली असते आणि तीच खीर आता उर्मिला फेकून द्यायला निघालेली होती आणि राणीने ते सगळं पाहिलं आणि आता आबा तिला विचारत आहे की राणी नेमकं काय झालंय? तर राणी आबांना सांगते की आबा, आईने खीर पाठवली होती आणि यांनी ती खीर फेकून द्यायला निघाल्या होत्या. तर त्यावेळी उर्मिला बोलते की ही खीर चांगली नाहीये, ही जर खीर खाल्ली ना आपण सगळे मरतो. असं म्हणत आता उर्मिला फेकून द्यायला लागली. पण तेवढ्यातच राणी तो डब्बा घेते
आणि त्याचनंतर इकडे उर्मिलाने राणीवरती हात उचललेला आहे आणि राणीने लगेचच तिचा हात पकडलेला आहे. तर आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.